स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहराने पटकावला द्वितीय क्रमांक. महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांचा केला सत्कार. स्वच्छ वायू सर्वेक्षणात द्वितीय क्रमांकामध्ये मिळाले 50 लाखाचे बक्षीस. संपूर्ण भारतामध्ये NCAP नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत सन 2023-24 मधील बेस्ट परफॉर्मिंग सिटीज या अंतर्गत CPCBने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत 3 लाख ते 10 लाख लोकसंख्येच्या कॅटेगरीमधील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अमरावती महापालिकेस जाहीर झाले होते. NCAP अर्थात नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023-24 स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहरानं भारतातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यासाठी अमरावती महानगरपालिकेला 50 लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. स्वच्छ वायू सर्वेक्षणाअंतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाने पुरस्काराची घोषणा केली होती. या बक्षिसामुळे अर्थातच महानगरपालिका अमरावतीकडून भविष्यात पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दृष्टीने आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. माननीय आयुक्त सचिन कलंत्रे यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे अमरावती महानगरपालिकेला मोठं यश प्राप्त झालं. या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेला द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळाल्याबद्दल मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व अमरावतीकर नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचा तो परिपाक असल्याने महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहराने द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल महानगरपालिकेतील संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, मुख्य लेखापरीक्षक श्यामसुंदर देव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नंदकिशोर तिखिले, दीप्ती गायकवाड, धनंजय शिंदे, सुभाष जानोरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, शिक्षण अधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी, बाजार व परवाना अधीक्षक उदय चव्हाण, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, उपअभियंता सुहास चव्हाण, स्वास्थ्य अधीक्षक श्रीकांत डवरे, उपअभियंता श्यामकांत टोपरे, प्रमोद इंगोले, श्रीरंग तायडे, विवेक देशमुख, कार्यशाळा उपअभियंता स्वप्नील जसवंते, संदीप वडूरकर तसेच समस्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सर्व नागरिकांचं त्याचबरोबर आपले सर्व कर्मचारी, अधिकारी यांना सुद्धा धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि सगळ्यांच्या प्रयत्नांनी मिळालेलं आहे. म्हणजे व्यक्तीचं नसतं, संस्थात्मक असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये सामान्य नागरिक पण येतो आणि आपले अधिकारी कर्मचारी त्यांनी याच्याकरता मेहनत घेतली. म्हणजे आपण ज्या काही कारवाया केल्या आणि ज्याच्या अनुषंगाने आपल्याला जे गुण मिळाले, शेवटी ते गुणावर अवलंबून असलेलं रेटिंग नसतं. तर त्याच्या प्रत्येक मुद्द्यावर जे रेटिंग आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने कुठली ना कुठली तरी कारवाई केलेली असते. कर्मचारी असतील, अधिकारी असतील किंवा सामान्य नागरिक असेल, त्यांनी सुद्धा याच्यात सहभाग घेतलेला असतो. मग ते वृक्ष लागवड असेल, जतन असेल, मग पोल्युशन कमी कसं होईल हा भाग असेल, त्याचबरोबर डेब्रिज कमी करणे असेल, इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याची डेव्हलपमेंट आहे. तर या सगळ्याच्या अनुषंगाने तो पॉईंट काढलेला असतो. असं काही नाही एखाद्या मुद्द्यावरती आहे. आणि हे सगळं होऊन मग ते हवेतलं जे प्रदूषण आहे किंवा त्याची बाकी पॅरामीटर्स आहेत ते कशा तऱ्हेने मोजले जातात आणि मग त्याच्यावर ते रेटिंग ठरतं त्या सिटी त्या कालावधीमध्ये. त्यामध्ये निश्चितच सगळ्यांचं सहभागी, सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. अशा पद्धतीने आपल्या पुढे जावं लागेल. मागच्या वर्षी पहिला होता, यावेळी दुसरा गेला. थोडं आपली घसरण झाली. नंबर गुण असतात, गुण चांगले आहेत पण ते चांगले गेले, आपण थोडे कमी करतो. असा थोडक्यात त्याचा उलटा पण आपण विचार करू शकतो. आणि आपल्याला पुढं कसं जाता येईल हा पण आता त्याच्यातनं बोध घ्यायला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो. ते आपल्याला सुधारण्याची आता गरज आहे. आणि मग त्याच्यातनं अजून पुढं कसं चांगलं जाता येईल आणि आपला नंबर पण कायम कसा राहील याच्यामध्ये हा आपला प्रयत्न असणार. सगळ्यांचं अभिनंदन. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा.